किंवा प्लेस आपण म्हणूया. डोळे पेन चालत नाही, जरा गणेश तुझा लक्ष द्या. पेन चालत नाही तर बघ. प्लेस प्लेस माइंडवर कसा प्रत्येक करतो. जे ठिकाण आहे ठिकाण हे माइंडवर कसं प्रोग्राम होतं का विचार करा. आता हे जे प्लेस दिसते तुम्हाला, ज्या ठिकाणी तुम्ही आला त्या पद्धतीचं माइंड व्हायला लागलं तुमचा, व्हायला लागलं की नाही. म्हणजे इथं काहीतरी चालू आहे, त्याच्यातलं आपण काहीतरी घेऊया आणि नंतर ठरवूया पुढे काय करायचं. प्लेस हे खूप महत्वाचं. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथले विचार वेगळे असतात की नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही नमाज पडता, नमाजच्या ठिकाणी गेल्यानंतर वेगळे विचार असतात की नाही. का तिसरेच विचार डोक्यात येतात नाही. आपण ज्या ठिकाणी जातो साहेब त्या प्रकारचे विचार प्लेस नुसार बदलत असतात. मग ते मंदिर असेल, शाळा असेल किंवा तुम्ही बाजारात गेला असाल तिथले तुमचे विचार वेगळे असतील. म्हणजे तुमचा विचार कसा बदलतोय, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या प्रकारचा तुमचा विचार होत जातोय. आणि मग प्लॅनच्या ठिकाणचा विचार हा प्लॅनच्या ठिकाणचा विचार. तुम्ही डेमोच्या ठिकाणी गेला, डेमोच्या ठिकाणचा विचार. तुम्ही जर का समजा मोठ्या इव्हेंटला गेला त्या ठिकाणचा विचार. त्या प्रकारे तुमचं माइंड हे प्रोग्राम होत असतं. आणि जोपर्यंत आपण लोकांना त्यांचं माइंड प्रोग्राम करण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत तुमची उंची तुम्ही गाठू शकत. आणि म्हणून त्यांना मदत केली पाहिजे कशासाठी, त्यांचं माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी. आणि मग लोकेशन हे खूप महत्वाचं आहे. ते लोकेशन ज्या टाइमला तुम्ही येता ना ते लोकेशन कशा प्रकारचं असावं हे पण लीडरचं कर्तव्य आहे. लीडरचं कर्तव्य आहे की ते लोकेशन कशा प्रकारचं असेल. आय थिंक इथं लोहारामध्ये हा सगळ्यात चांगला हॉल असेल, हा सगळ्यात चांगला हॉल असेल. पण यांना एका छोटासा दुरून पण निवडता आली असते कमी लोकांचं आपण तिथं घेऊया. नाही, लोकेशन खूप महत्वाचं आहे माइंड प्रोग्रामसाठी. दुसरा भाग येतो तो म्हणजे वेळ किंवा समय. दुसरा भाग येतो तो म्हणजे समय. मला पेन पाहिजे. दुसरा भाग येतो तो म्हणजे समय. समयचा विचार करता आपण बघा, सकाळचा वेळ, दुपारचा वेळ आणि रात्रीचा वेळ. सकाळचा वेळ, दुपारचा वेळ आणि रात्रीचा वेळ. सकाळच्या टाइमला आपण काय काय करतो माहिती आहे. आणि म्हणून ऋषीमुनी सांगतायत किंवा चांगली जी लोक महान बनलेली आहेत यांनी सकाळच्या वेळेला तितकं महत्व दिलं. सकाळची वेळ तितकी पवित्र मानली. त्या टायमाला मेडिटेशन करा, त्याच टायमाला पूजा अर्चा करा. कारण माइंड हे रिकाम असतं सकाळी काही प्रमाणात आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा केली पाहिजे. आणि म्हणून आपल्या माइंडला प्रोग्राम करण्यासाठी सकाळची जर बातमी आपण बघितली, इथं बलात्कार झाला, इथं हत्याकांड झाला, इथं असं झालं, तर माइंड मध्ये आपण घालतोय काय याचा विचार करा. प्रगतीच्या दृष्टीने आपण विचार काय करतो याचा विचार तुम्ही करा. आणि जर तुम्हाला खरंच प्रगती करायची असेल ना आपल्या माइंडला चालवता आलं पाहिजे. रोज चालवता आलं पाहिजे, रेग्युलर चालवता आलं पाहिजे, लगातार चालवता आलं पाहिजे. मी माझ्या माइंडला रोज चालवतो. आज माझ्या घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम फेस करत 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 मी पण हे करतोय. माझ्या घरामध्ये प्रोग्राम असतात, माझ्या घरामध्ये कार्यक्रम असतात, माझ्या घरामध्ये दुःख असतं. परंतु त्याच्यातून आपल्याला लवकर बाहेर पडता आलं पाहिजे. 24 तासाच्या आत कसलंही तुम्हाला दुःख असू द्या त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला पाहिजे. मग मात्र तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात. आणि म्हणून टाइम जो आहे हा टाइम सुद्धा प्रोग्रामिंग करतो. तिसरी गोष्ट आहे आहार. ही आपल्या ईशाची इतकं महत्वाचं नाही पण तरी सुद्धा महत्वाचं सांगतो. आहार. आहार राजसिक असतो, तामसिक आहार असतो, राजसिक आहार असतो आणि सात्विक प्रकारचा आहार असतो. 3 प्रकारचे आहार असतात. त्याच्यामध्ये जे तामसिक असतं तसंही कुठलंही खानपान की ज्याच्यामुळं राक्षसी विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. त्याच्यानंतरचा जर भाग बघितला आपण तर दुसरा आहार आहे तो म्हणजे राजसिक आहार. हा जे मसालेदार पदार्थ असतात ही राजसिक आहार म्हणतात. आणि सात्विक आहार म्हणजे जो आहार खाण्यामुळे तुमच्या मनाचे विचार बदलतात, जो आहार खाण्यामुळे तुमचं माइंड सेट होतं, हा सुद्धा भाग आहे की जो तुमच्या मनाला चालवतो. त्याच्यानंतरचा भाग आहे संस्कार. संस्कारामुळे सुद्धा आपल्याला संस्कार अँड धारणा. आता मला सांगा, संस्कार जे तुम्हाला पहिले झालेले होते याला लगेच बदलता येत नाही. तुमच्या अंगावर तुमच्या मनावर जे संस्कार झाले त्याला आपण लगेच बदलू शकत नाहीये. पण जी धारणा आहे ना ही धारणा आपण चेंज करू शकतो. ज्या माणसाच्या तुम्ही संगतीमध्ये जाल त्याच्यानंतरची येते ती म्हणजे संगत. संगती विचार, संगती विचार. आपली संगत कुणाबरोबर आहे त्या प्रकारचा माणूस उच्च होतो. मला एवढं चांगलं समजलेलं लक्षात ठेवा. मी या संगतीमध्ये आलो नसतो तर मला 11 लाख रुपये मिळाले असते का? महिन्याला 11 लाख रुपये मिळाले असते का? म्हणजे या संगतीमध्ये आलो त्याचा परिणाम आहे. म्हणजे तुम्ही कुणाच्या संगतीमध्ये आहात. आणि नॉर्मली या सिस्टम मधून माणूस दूर जाण्याला कारण एक असं लक्षात ठेवा, संगती. आजची सुद्धा संगती सगळ्यांसाठी खूप महत्वाची होती. कारण मला माझ्या अपलाईनं सांगितलं जोपर्यंत तुम्ही सेमिनार अटेंड करणार नाही, जोपर्यंत तुम्ही मीटिंग अटेंड करणार नाही, जोपर्यंत तुम्ही इव्हेंट अटेंड करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. आणि प्रगती ही हळूहळू होत असते. एक दिवस त्याचा उच्चांक तुम्हाला दिसत असतो, धीरे 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 प्रगती होत असते. एक दिवस तुम्हाला प्रगती दिसणार, प्रगती ही तुम्हाला 101% दिसणार. पण एक आहे लक्षात ठेवा, रेग्युलर करता आलं पाहिजे. मी बोलेल लक्षात ठेवा याच्यानंतरचा भाग तो म्हणजे काय माहिती आहे का, लगातार छोटे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. कसले निर्णय? छोटे निर्णय. त्याच्यात स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क कसं करायचं याचा
विचार करा. स्मार्ट वर्क, छोटे छोटे निर्णय घेता आले पाहिजे, छोटे छोटे कामं करता आले पाहिजे. मी रोज छोटे छोटे कामं करतो. आज तुम्हाला खरं सांगतो, लोकसंख्या किती याला याचा मला काही परिणाम नाही. मी आलोय शिकवायला आलोय, माझा माइंडसेट क्लिअर आहे. मला लोकांना शिकवायचं, मला त्याच पद्धतीने शिकवायचं आहे, मला तेच शिक्षण द्यायचं आहे. जे गरजेचे होते ते इथे येऊन पोहोचले, ज्यांना गरज होती तर ते इथं आहे. ज्याला लिडरशिप करायचे ते इथं आहे, ज्याला लाखो रुपये कमवायचे ते इथं आहे, ज्याला काही स्वप्न आहेत ती इथं आहे, ज्याला लिस्ट बनवायचे ते इथं आहे. हेच तुमचे निर्णय आहे. काही जरी झालं तर मी सेमिनारला पोहोचणार आणि तिथंच तुम्ही घडू शकता. घरामध्ये जाऊन घडू शकत नाही, घरात बसून तुम्ही घडू शकत नाही. तुम्हाला खरंच घडायचं असेल तर हे एकमेव क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये, ज्या सेमिनारमध्ये तुम्ही घडू शकता. एक छोटे छोटे निर्णय, पण ते कसे घेतले पाहिजे? लगातार घेतले पाहिजे, सातत्याने घेतले पाहिजे, लगातार 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 लगातार. आणि मग एक दिवस त्याचा अवडंबर म्हणजे समय तुमचा येणार आहे, तुमचा समय येणार आहे, तुमचा समय बनणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर छोटे छोटे निर्णय. रोज एक पान वाचल्यानं काय होईल याचा विचार करा, रोज एक व्हिडिओ बघितल्यानं काय होईल याचा विचार करा, रोज लिडरशिप करण्याला काय होईल बघा. त्याच्यानंतर रोज तुम्ही थोडं थोडं लेक्चर दिलं आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल होईल बघा. एक हेनरी नावाचं व्यक्तिमत्व आहे अमेरिकेमध्ये. त्यानं स्वतःला जेव्हा पडताळलं, 20 वर्षामध्ये त्यांनी चहा कॉफी पिण्याचा हिशोब घातला, तेव्हा त्याला कळलं की डॉलरमध्ये त्यानं मोजून मोजून 35 लाख रुपयाचा चहा पिला साहेब. तुमचा पण हिशोब झाला म्हणजे तुम्हाला कळेल की किती हजारांचा तुम्ही चहा पिलाय, किती लाखांचा तुम्ही चहा पिलाय. छोट्या छोट्या गोष्टी की ज्याच्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे, पण कशा करता आल्या पाहिजेत? लगातार लगातार. जर तुम्ही असा विचार करत असाल, रेग्युलर काम करण्याला आपली उंची गाठत असेल तर आपण रेग्युलर काम केलं पाहिजे. आणि रेग्युलर, आज तुम्ही महाराज म्हणला असं तसं नाही म्हणलं साहेब. रोज त्याच्यासाठी त्यांनी वाचन केलेलं आहे, रोज त्याच्यासाठी वाचलेलं आहे, रोज त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. मग समाजापुढे माणूस उभा राहू शकतो. तुम्हाला लिडरशिप करायची असेल ना, इथं प्रत्येक माणूस हा उंचीवर जाऊ शकतो. त्याला इंटेलिजन्सची गरज नाहीये, त्याला टॅलेंट, स्वतःमध्ये किती टॅलेंट आहे याचा कसलाही फायदा नाही. हा, तुम्ही म्हणाल की मग टॅलेंट माणसाला तुम्ही चुकीचं ठरवता. नाही साहेब, टॅलेंट हा वर जाणार त्याची मला कल्पना आहे, पण तो ऍक्शन मध्ये नाही ना. तुम्ही ऍक्ट कसं करता त्याच्यावर रिॲक्शन ठरते आणि त्याच्यावर तुमचं सक्सेस ठरतो. ऍक्शन तुमची कुठल्या प्रकारची आहे? ऍक्शन लोक तुमच्यावर घेणार आहेत. ज्या टायमाला तुम्ही डेमो द्यायला गेलात, लोकांना सांगायला गेलात की असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा, लोक करतील का? लोक म्हणतील का तुम्ही मलेशियात चाललाय? जर तुम्ही कुणाला सांगायला गेला मी मलेशियाला चाललोय, एवढं एवढं तुम्हाला पूर्ण करायचं, लोक मुद्दाम करणार नाही. श्रीलंकेला जायचं, मुद्दाम करणार नाही. लोकांना तुमची प्रगती झालेली जर तुम्ही अमेरिकेत असता तर म्हणतात झालेली चांगली. तिथल्या लोकांना प्रगती, तुमची प्रगती झालेली लोक आहेत. त्याला कारण काय माहिती आहे का? आपला माइंडसेट. आणि म्हणून लक्षात ठेवा, सातत्याने आपल्याला काम करता आलं पाहिजे सबकॉन्शियस माइंडवर. नॉर्मली जर तुम्हाला चांगलं राहायचं असेल, चांगलं जगायचं असेल तर सातत्याने चांगले विचार डोक्यात घालायला सुरुवात करा. आपल्या मेंदूमध्ये दुसऱ्या गोष्टी गेल्याच नाही पाहिजेत की ज्याच्यामुळे आपला आलेख खाली, आपला आलेख आपला वाढत आला पाहिजे. आपला आलेख कशाने वाढेल? मग कशाने वाढेल? जे मेंदूमध्ये रोज टाकता ना इन्फॉर्मेशनचा परिणाम तुमच्या पैशामध्ये होणार. इन्फॉर्मेशन तुम्ही डोक्यामध्ये काय टाकता? वागण्याच्या पण बऱ्याच रीती आहेत, खूप रीती आहेत. माणसाला माणूस म्हणून घेण्याच्या काही रीती आहेत. लक्षात ठेवा, त्या कधी होतील? जेव्हा तुमचं नॉलेज हे बलवत्तर असेल, नॉलेज खतरनाक तुमचं असेल, तेव्हा लक्षात ठेवा तुमच्यामध्ये करेज यायला लागतो. तेव्हा तुमची कमिटमेंट कंपनी बरोबर व्हायला लागते. आपोआपच करेजचं रूपांतर तुमच्या क्रिएटिव्हिटी मध्ये होतंय. आणि क्रिएटिव्हिटी माणसाला कॅपेबल बनवते. तर तुम्ही कॅपेबल आहात. प्रत्येक माणूस इथं बसलेला कॅपेबल आहे. मला काम करून दाखवायचंय, मला हे काम करायचंय, मला रेग्युलर करायचंय. आणि मग दोनच गोष्टी येतात. त्यामधल्या दोन गोष्टी कोणत्या? एक हाऊ आणि एक वाय. आयएमसी काय करायची? जेव्हा समजतं तुम्हाला त्या टाइमला तुम्ही स्वप्नांच्या पाठीमागे लागता. नॉर्मली जीवनामध्ये एक विचारवाद खूप महत्वाचा. सातत्याने एक विचारावर तुम्ही आला पाहिजे. माझा जर विचार बघाल तुम्ही, मी आयएमसी सोडून दुसरं काय करत असेल का? म्हणून 11 लाख रुपये मिळत असेल. आयएमसी सोडून आपल्या डोक्यात दुसरं काही विचारच येत नाही. आयएमसी चे व्हिडिओ ऐका, आयएमसी ची बुक वाचा, आयएमसी चे विचार घ्या, आयएमसी चा सेमिनार अटेंड करा, आयएमसी चे इव्हेंट करा, आयएमसी बद्दल सातत्याने बोलत राहा, आयएमसी च ऐकत राहा, आयएमसी चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आपापच साहेब जे काम दिलेलं ते काम मी चांगल्या पद्धतीने करतो. एक विचारपाठामध्ये सगळी शक्ती मी पणाला लावली, सगळी शक्ती एका फोकसवर ठेवलेली आहे. आणि म्हणून भारतातील लोक का सुधारत नाही त्याला कारण आहे. लक्षात ठेवा, आपली सगळी शक्ती आपण फोकसमध्ये घेतो.
आपण एका रीतीनं त्या शक्तीला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आपल्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करता आलं पाहिजे. आणि म्हणून या सिस्टम मध्ये जास्त लागतं ती म्हणजे एनर्जी. या सिस्टम मध्ये जास्त काय लागते? एनर्जी लागते, ताकद लागते. आणि ताकद आपल्याजवळ आहे, ती बाहेर काढायची आपली तयारी पाहिजे. इथं बसलेला कुणी लहान वयाचा असू शकतो, मोठ्या वयाचा असू शकतो, इतर जातीचा असू शकतो, इतर कलरचा असू शकतो, काही संबंध नाहीये. तुम्ही आयएमसी वर किती प्रेम करता, आयएमसीचं नॉलेज किती घेतलेलं आहे, याला खूप मोठं महत्व आहे. आयएमसी ला किती विचार करता, याला खूप मोठं महत्व आहे. या जगामध्ये नेटवर्क मार्केटिंग सारखं दुसरं क्षेत्रच नाहीये ज्याच्यामुळे तुम्ही मोठं व्हा. कुठलं क्षेत्र आहे? भले तुम्ही आमदार व्हाल 5 वर्षासाठी व्हाल, खासदार व्हाल 5 वर्षासाठी व्हाल, पण हे एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये नेटवर्क विथ नेटवर्थ, नेटवर्क विथ नेटवर्थ. इथं तुम्हाला नेटवर्थ मिळणार आहे, पैसा मिळणार आहे. अल्टिमेट आपला विचार काय असेल? पैसा. पण मग पैशासोबत आपल्याला कल्चर पाहिजे, पैशासोबत आपल्याला कल्चर पाहिजे. इथं तुम्हाला पैसा तर मिळेलच, पण त्याच्यासोबत जर तुम्हाला जीवन चांगलं बनवून घ्यायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, तर विचार आपले चांगले बनवणार त्या सिस्टम मध्ये. आपला ड्रेस कोड बदलणार आहे, आपली चाल बदलणार आहे, आपलं बोलणं बदलणार आहे. आपण लोकांना पैसे मिळवून देण्याच्या दृष्टीचा लीडर क्रिएट करणार, हे लक्षात घ्या पाहिजे. आपण इथं का आहोत? भले तुम्हाला वेळ लागेल, त्याच्यात एक प्रकार मी तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी घोड्याची शर्यत असते, त्याच्यामुळे त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली असते. आणि जो माणूस ट्रेनिंग देत असतो तो रेग्युलर त्याला ट्रेनिंग देत असतो. अचानकच त्या व्यक्तीच्या डोक्यात येतं, चला माझा गाढवच त्या ठिकाणी नेऊन उभा करेल. आणि मग गधा जो असतो किंवा गाढव जो असतो त्या ठिकाणी त्याला ट्रेनिंग देण्यासाठी उभा केलेलं. परंतु ट्रेनिंगला घेण्यापूर्वी बरेचसे प्रश्न आले. गाढवामध्ये तुम्ही घोड्यामध्ये तुम्ही गाढवाला कसं काय ट्रेनिंग देणार? तो मला काही असेल, मला ट्रेनिंग ह्याला द्यायचं. ते म्हणा जिंकणार नाहीये त्याची काळजी करू नका, मला ह्याला ट्रेनिंग द्यायचंय. त्याच्या डोक्यात फिट होतं. तो बोलला की 2 लाख रुपये याला फी लागेल याला ट्रेन करायला. तो बोलला ठीक आहे, माझी परिस्थिती सांगे, मी 2 लाख रुपये पण तुम्हाला द्यायला तयार आहे, 2 लाख रुपये पण द्यायला तयार आहे. आणि याचं ट्रेनिंग रेग्युलर घोड्याचं पण ट्रेनिंग चालू झालं आणि त्या गाढवाचं पण ट्रेनिंग चालू झालं. असे बरेचसे घोडे त्या ठिकाणी होते आणि एकच गाढव त्याच्यामध्ये होते. आणि ज्या दिवशी रेसचा परिणाम आला, काय झाला असेल परिणाम? गाढव जिंकलं नाही. साहेब सगळे घोडे शर्यतीमध्ये लागले, सगळे घोडे आपल्या आपल्या डेस्टिनेशनला पोच झाले. गाढव सगळ्याच्या पाठीमागं होतं. आणि म्हणून तो व्यक्ती त्याला बोलतो की अरे मग तुला सांगितलं होतं गाढव जिंकणार नाही तुझा. तो एकच बोलला, लक्षात ठेवा, जरी माझा गाढव नाही जिंकला तरी सुद्धा मी खूप खुश आहे, कारण ज्या दिवशी मी माझ्या गावामध्ये, माझ्या सिटीमध्ये या गाढवाला घेऊन जाईल, सगळ्या गाढवांपेक्षा हे गाढव माझा अत्युत्तम असेल. या ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचलेला आहात, जी तुमची मेंटॅलिटी आहे, जी तुमची ताकद आहे, त्या ताकदीच्या बलवत्तर तुमच्या गावामध्ये तुम्ही बनायचं असेल, तुमच्या सिटीमध्ये तुम्हाला बनायचं असेल, कारण आता तुम्ही आमदार खासदार बनू शकत नाही. नेहमी तर माझं वाक्य आहे, इथं एकच वाक्य शिकून जा. इथंच सातत्याने तुम्ही येण्याचा फायदा काय, या अशा वर्कशॉपला येण्याचा फायदा काय, सेमिनारला येण्याचा फायदा काय, मीटिंगला येण्याचा फायदा काय, की याच्यातून तुम्हाला नॉलेज खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. नॉलेज चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि त्याचाच परिणाम तुम्ही उंचीवर जाऊन पोहोचणार. एक दिवस तुमच्यामध्ये लीडरशिप आल्याशिवाय राहणार नाहीये. लीडर हा बंजर में भी फूल उगा सकता है. लीडर बंजर में भी फूल खिला सकता है, एवढी ताकद लीडर मध्ये असते. लीडरशिप ही क्वालिटीने येते, लीडरशिप ही सातत्याने येण्याने येते. आणि म्हणून कुठलाही सेमिनार, जेवढी लोक आज आलेले आहेत, कुठलाही सेमिनार चुकवणार नाही. असा माइंडसेट तयार करा. मला माझ्या भागामध्ये एकमेव बनायचं आहे, मला माझ्या भागामध्ये अतिउत्तम बनायचं आहे, अतिउच्च बनायचं आहे. मला माझ्या गल्लीमध्ये पैसा सगळ्यात जास्त मोठा पैसा पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारची तुम्ही स्वप्न बघाल, आजच एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून गेल्यानंतर आज झोपताना असा विचार करा की स्वतःशी तुम्ही किती कमिटेड आहात, तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, या गोष्टीचा विचार करायला चालू करा. आता किती लीडर तुमच्या समोर गेलेले आहेत त्याचा विचार करू नका. माझ्यामध्ये तो दम आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ती दमदारी आहे की जी मला उंचीवर घेऊन पोहोचेल. सातत्यानं तुमच्या अपलाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. अपलाईन तुमची अशी असते, लक्षात ठेवा, कधीही तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही. तुम्ही कितीही त्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रीट करा.
ते सातत्यानं आज मला सांगा, पोद्दार सर असतील, मॅडम असतील, गणेश महामुनी असतील किंवा जे तुमचे लीडर सिल्वर गोल्ड रुबी असतील, यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमोशन केलं की नाही? याच्यामध्ये काय त्यांना लाखो रुपये लगे मिळणार नाहीये. आपण जोपर्यंत दुसऱ्याबद्दल चांगला विचार करत नाही तोपर्यंत आपण मोठे होतो. दुसऱ्याबद्दल आपल्याला चांगला विचार आला पाहिजे. आज सगळ्यांना मला सांगा मेसेज पोहोचला होता, सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार असा मेसेज पोहोचला होता, सगळ्यांना वर्कशॉप खूप महत्वाचा असा मेसेज पोहोचला होता, तरी सुद्धा सगळी लोक काय नाही तर मी स्वतःच डोकं लावलं. मग मी डेमो केला. मग माझ्याकडे डेमो बॅग आहे की मी डेमो भरपूर मोठ्या प्रमाणात दाखवतो की मग दुसऱ्याला जाऊन काय द्यायचं? मला खरं सांगतो, आज ज्या टायमाला ज्याला ट्रेनर केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला बदल बघायला मिळेल. आणि जे डेमो नवीन डेमो बघणार आहे, जे तुम्ही डेमो अजून बघितले नाहीत असे सुद्धा डेमो या सिस्टम मध्ये बघणार आहेत आजच्या वर्कशॉपमध्ये. म्हणजे बराचसा भाग तुम्हाला नवीन बघायला मिळणार आहे. आजच्या सिस्टम मध्ये बराचसा नवीन भाग बघायला मिळणार आहे. या सिस्टम मध्ये तुम्हाला प्रेशर हँडल करता आला पाहिजे, पेशन्स चांगला असला पाहिजे. आपोआपच लक्षात ठेवा तुमचं सक्सेस त्याच्यामध्ये घडलेलं. रेग्युलर करता आलं पाहिजे, लगातार. हा फॉर्म्युला विसरू नका. कोणता फॉर्म्युला? की लगातारचा फॉर्म्युला, छोटे निर्णय. एक छोटासा निर्णय तुम्हाला खूप, मला सांगा रोज डेमो करण्याचे फायदे कोणी सांगेल का? रोज डेमो करण्याचे फायदे काय? डेमो करण्याचे फायदे काय? नॉलेज मिळते पटकन, तुमची लिडरशिप सुधारते, तुमच्यामध्ये एक पोटेन्शियल तयार होते, तुमची ऍक्शन डेअरिंग तुमची वाढत जाणार आहे. आपोआप तुमची लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमची जी दृष्टी आहे ना, सध्याची दृष्टी ही दृष्टी आहे. दूरदृष्टी जी असते ते खूप लांबचं दिसतं, लीडरला खूप लांबचं दिसतं. आज तुम्ही इतके सगळे जर बसतात, मला इतकं दिसतं की इथं असे काय चेअरमन बसलेले आहेत, असे काय सीपी बसलेले आहेत की जे भविष्यात जाऊन माझ्यासारखं माझ्यापेक्षा अति उत्तम शिकायचं. त्याच्यासाठी अगोदर लागतं ते प्लॅनिंग पाहिजे. प्लान सातत्यानं आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आपण काय करणार आहे? एका तासाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. एका तासाचं प्लॅनिंग करा, एका हप्त्याचं प्लॅनिंग करा, एका दिवसाचं प्लॅनिंग करा, एका महिन्याचं प्लॅनिंग करा, एका वर्षाचं प्लॅनिंग करा, पूर्ण जिंदगीचं प्लॅनिंग करा. जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाहीये तोपर्यंत तुमची जिंदगी जैसे थे चालू आहे. प्लॅन करता आलं पाहिजे. आपला प्लॅन काय आहे? किती लोकांना भेटायचं आहे, किती दिवसातून किती लोकांना जायचं, किती मीटिंग या महिन्यामध्ये घ्यायचं आहे. जोपर्यंत असा प्लॅन करणार नाही तोपर्यंत तुम्ही चेअरमनचं स्वप्न बघू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही सीपीचं स्वप्न बघू शकत नाही. जी प्रगती हळूहळू होते ती प्रगती खूप मोठी असते. अचानकच तुम्ही दन दिशेनं लक्षात ठेवा चेअरमन काढलं त्याचाही काय फायदा नाही. लिडरशिप क्रिएट झाली. हे तुम्हाला करता येतं, पण रेग्युलर पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. मी जे दिवस तुम्हाला सांगितले त्या दिवसांचं तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. माझं प्लॅनिंग विचारलं तर पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग मी आता करून ठेवलेलं. मला करायचंय काय, मला कोणत्या उंचीवर जाऊन पोहोचायचं आहे, माझा गोल सेट काय आहे, माझं टार्गेट काय आहे, हे अगोदर माझं प्लॅनिंग झालेलं. रेग्युलर माणूस, साधारण माणूस हे करू शकत नाही का? तर त्याच्या मेंदूला त्याला प्रोग्रामिंग करता येतं. आपल्या मेंदूला आपल्याला चालवण्यासाठी प्रोग्रामिंग करावं लागतं. आणि म्हणून ही जी धारणा आहे कोणती, कॉन्शियस आणि सबकॉन्शियसची, ही आपल्याला पहिल्यांदा शिकता आली पाहिजे. तुम्ही जे मला ऐकताय ते कॉन्शियस, आणि माझ्या डोक्यातून जे नॉलेज बाहेर पडतं ते सबकॉन्शियस आहे. कारण त्या फाईल अगोदर फिडअप आहेत माझ्या डोक्यामध्ये. तुम्हाला शिकवण्यासाठी त्या फाईल फिडअप आहेत. तुम्ही काही लोकांना स्टोऱ्या सांगता की नाही तुमच्या कीर्तनातून. जेव्हा तुम्ही कीर्तनातून स्टोऱ्या सांगता ते कुठून ऐकावं लागतं, वाचावं लागतं, ते फिडअप करावं लागतं, नंतर तुम्ही जगाला देऊ शकता. सांगायचं तात्पर्य काय लक्षात ठेवा की इथं तुम्ही ट्रेन बनवू शकता. हे एकमेव क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुमची उंची वाढू शकते. तर वर्कशॉपच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी टीम तयार करतोय पहिल्यांदा, नंतर पुढच्या नॉलेजकडे जातोय. टीम मध्ये किती लोक आहेत